भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका ज्या लागलेल्या आहे त्यामध्ये माझी पत्नी प्रभाग क्रमांक 7 मधून उभी होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे। त्यामध्ये आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे उमेश नेमाडे, गद्दार उमेश नेमाडे, या गद्दार उमेश नेमाडेने आम्हाला सांगितलं तुम्ही नामनिर्देशन पत्र दाखल करा, एबी फॉर्म जे आहे ते आम्ही सर्व कॅन्डिडेटचे आम्ही जमा करून देऊ। आम्ही ह्या गद्दार उमेश नेमाडेच्या भरोश्यावरती राहिले, विश्वास ठेवला आणि गद्दार उमेश नेमाडेंनी आमचा विश्वासघात केला। आता विश्वासघात अशा प्रकारे केला की प्रीती मुकेश पाटील ह्या 8 नंबर मधून निवडणूक लढवणार होत्या, परंतु ऐनवेळी त्यांचं उमेदवारी तिकडनं कट झाली आणि 7 नंबर मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली। त्यांच्या पायाखालची वाळू घसरली। इकडे माझ्या पत्नीचा विजय निश्चित होता। आपल्या पत्नीचे नाव काय? सारिका युवराज पाटील, प्रभाग क्रमांक 7A। त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी त्यांच्या मेहुण्यांचा सपोर्ट घेतला, चंद्रशेखर अत्तरदेचा, आणि अत्तरदेनी सावकारांचा सपोर्ट घेतला। सावकारांनी अजितदादा गटामध्ये असल्यामुळे मी सावकारांनी उमेश नेमाडेचा सपोर्ट घेतला आणि उमेश नेमाडेंनी एबी फॉर्म मध्ये घोड केला। घोड अशा प्रकारे केला की सौ सारिका युवराज पाटील या नावाने एबी फॉर्म द्यायला पाहिजे होता, तरी की एबी फॉर्म साठी त्यांनी मला फोन केला की नामनिर्देशन पत्र जे दाखल केलं आहे त्याच्या पहिल्या पानाचा फोटो टाका, की मी टाकलाही, समजा ह्या माझ्याजवळ प्रूफ आहे तसं, मी त्याचं ह्या पानाचा फोटो टाकला त्यांना व्हॉट्सअपवरती। ह्या पानाचा त्यांना फोटो टाकल्यानंतर सुद्धा त्यांनी पाटील सारिका युवराज या नावाने न टाकता ह्याच नावाने त्यांनी फॉर्म पाठवला पाहिजे, तर त्यांनी पाटील युवराज पुंडलिक या नावाने एबी फॉर्म त्यांच्या हाताने सबमिट केला। असे ते ह्या 3 जणांनी संगनमत करून एबी फॉर्म चुकवला आणि माझ्या पत्नीचा नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी अवैध ठरला। अवैध ठरल्यामुळे आम्ही आमची शीट बिनविरोध आहे, याबद्दल काय बोलतो? बिनविरोध होऊ शकत नाही अजून, कारण निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडलेली नाही। नोटाचं बटन जे आहे पब्लिक दाबेल, त्यांना निवडणूक जोपर्यंत 3 डिसेंबरला निकाल लागेल तोपर्यंत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रीती मुकेश पाटील आहेच। पब्लिक नोटाचं बटन दाबू शकते, अजून नोटा हे कायम आहे। या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलेली आहे? हो, केलेली आहे। आमच्या रवींद्र नाना पाटील जे आहे ते प्रदेश लेवलवरती आहे, त्यांना सांगितलेलं आहे आम्ही, अजितदादापर्यंत विषय गेला आहे। गद्दार उमेश नेमाडेवरती कारवाई 100% होईल। यावर निवडणूक आयोगाच्या तुम्ही तक्रार केली आहे? निवडणूक आयोग अधिकारी जे आहे ते सध्या छाननीच्या याच्यामध्ये व्यस्त आहे। मग आपण कोर्टामध्ये दाव वगैरे घेणार आहे का? हो, कोर्टात दाव घेणार आहे, मी कोर्टात जाणार आहे आणि पक्षातर्फे उमेश नेमाडेवरती सुद्धा कारवाईच्या सर्व प्रकारचे जे आदेश वगैरे काय जे आहे आणि कारवाई करायची आहे ते सुद्धा करणार आहे। आवाहन करू इच्छितो की भुसावळमध्ये घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ अजितदादा गट हे भाजपचीच बी टीम आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला अजितदादा गटाच्या उमेदवारांना शेवटपर्यंत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे हे काही सांगितलं नाही आणि
17 तारखेला शेवटच्या अंतिम टायमाला 3 वाजेच्या नंतर त्यांनी उमेदवार घोषित केला आणि तोही मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला. आणि मुस्लिम समाजाला आम्हाला कोणत्या समाजाचा विरोध नाही, परंतु हे त्यांनी उमेदवार द्यायचं कारण फक्त एकच की इकडे लेवा समाजाचा उमेदवार दिला आहे, तोही तुतारीवरती दिलेला आहे, तर इकडे सावकारांचं भाजपच्या चिन्हाचं मुस्लिम समाज मतदान करत नाही, तर ते वोट क्रॉसिंग व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादा गटातर्फे मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला. तर सर्वांना मी विनंती करतो हात जोडून की आपण कडाळा मतदान करू नका नगराध्यक्षाच्या याला आणि यांच्या बी टीमला बळी पडू नका. आपण योग्य निर्णय घ्या आणि गायत्री बंगाडे यांना मतदान करा.